हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता ना मी डायरेक्ट आता जेवायला बसलेलो आम्ही. मध्ये मी काहीच शूट नाही, मला टाईमच नाही भेटला आज करायला. सगळी कामं वगैरे चालू होती आणि आता रिदेश पण बसलाय. आता उठून गेला. रिदेश इकडे ये, चल बस खाली जेव. खाली बसून जेव आधी, पहिला जेव. तर आज रिदेशच्या आवडीचं जेवण आहे. रिदेश आज काय खातोय तू? जेवण काय? जेवण काय? फिश. तर चला आता पटपट मी जेवून घेते आणि मग आता ब्लॉग पुढे कंटिन्यू करते. चला, रिदेशला एक नवीन गेम दिलाय मी, हा 10 ग्रामचा. तर हे असे ना शेप्स आलेले आहेत. ब्लॉक कुठे गेला ते? इथे ठेव ह्याच्यात. हा, ते असे ब्लॉक्स आहेत ब्लॅक अँड रेड कलर मध्ये आणि त्याच्यासोबत एक बुक आलेलं आहे. रिदेश तुला हे बनवायचं आहे. हे असं आहे लेवल 1. हे बाय बनवायचं आहे हा तुला. हा वाला ट्रायंगल. हा आणि स्क्वेअर. बरोबर, स्क्वेअर. स्क्वेअर खाली वरती खालती, इथे खालती असा. असंच आहे ना इथे. नंतर हे असं ठेव. हा, नंतर कुठे स्क्वेअर आहे? हा स्क्वेअरच आहे ना. हे बघ. हा बरोबर. बरोबर. आता नाही, चुकलं काहीतरी. इथे गॅप नाही दोघांच्या मध्ये. ह्याने काय हरवलंय का रिदेश? स्मॉल स्क्वेअर वगैरे. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 किती आहेत? 14 आहेत. काय आलं? कंटिन्यू कर. डिफिकल्ट आहे मम्मी. सेकंड वाली लावूया आपण. चला सेकंड वाली लावूया आपण. सेकंड वाली. बरं, हे नंतर लाव. हे लाव. चल हे लाव. सोड. हे लाव. हे लाव. नाही, बिग 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 वाला ना. हा असं 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 असं. असं. आता स्मॉल ट्रायंगल. आला. ह्यांचं नाही आले खाली. ह्यांचं टोक नाही आले वरती. बाबू रिदेश. रिदेश, हे रिदेश, ह्यांचं टोक बघ कुठे आहे. दुसरं घे तर तू. थांब, हे वाला घे. एक मिनिट. ह्यांची साईज. ये कसं फरक आहे ना. दोन्ही याच्यात फरक आहे. बाबू रिदेश एकदम व्यवस्थित करायचं. लक्ष द्या. चला नेक्स्ट. नेक्स्ट हलवू नकोस. नेक्स्ट ट्रायंगल. मला वाटतं हा घे. नेक्स्ट स्क्वेअर आणि ट्रायंगल. स्क्वेअर आणि स्क्वेअर. थोडासा खालून. हे नाही, स्क्वेअर. स्क्वेअर. स्क्वेअर जरासा खालून. थोडा खालून अजून. हलवू नको ना. इथून असं ना. आता बिग ट्रायंगल आहे वाटतं. बिग ट्रायंगल. बिग ट्रायंगल रिदेश. हा बघ बाहेर आहे ना. हे बाहेर आहे. हे थोडंसं बाहेर आहे रिदेश. बिगच आहे. हा वाला बघ. हा वाला बघ. हा वाला बघ. सगळ्याची साईड थोडी कमी जास्त अशी आहे. आता ट्रायंगल. ये क्लॅप. क्लॅप करा. क्लॅप. व्हेरी गुड. शाबास. छान. हा क्लॅप करा. क्लॅप करा बाबा. झालं क्लॅप. ये यस रिदेशने केलं. हाय फाय. हाय फाय. हा येस गुड. तर आता हा जो गेम आहे ना तो थोडासा चॅलेंजिंग आहे आणि ह्याच्यावरती लिहिलं पण आहे की 5+ आहे म्हणून. कारण आहे ना ह्याच्यामध्ये जे ट्रायंगल वगैरे दिलेले आहेत ना ते स्मॉल, मीडियम, लार्ज साईज. तर ते बरोबर ते पिक्चर बघून त्याच्या ते एज प्रमाणे असे म्हणजे कुठला ट्रायंगल लागणार तर ते थोडंसं म्हणजे बोलतात ना ब्रेनला थोडीशी चालना मिळते. म्हणजे असं विचार करून लावावं लागतं थोडंसं. तर मी थोडं रिव्ह्यू याचे बघितले होते. असं होतं थोडंसं. म्हणजे काय झालं की थोडंसं म्हणजे लहान मुलांसाठी हा गेम थोडा अवघडच आहे थोडासा.
म्हणून ते 5+ पण दिलेलं आहे. तर रिदेशसाठी पण थोडं डिफिकल्ट आहे. आता आम्ही जे वरचं मगाशी आम्हाला जे लागत नव्हतं ना, वरचा पहिला जो शेप आहे तर तो आता ट्राय करतोय आम्ही. तर आता रिदेश आता तोच आता लावतोय. असं तो थोडासा एंगेज ठेवायला ठीक आहे, पण तरी शेवटी आपल्याला बसावं लागणार. तो असा एकटा तर नाही करू शकत, त्याच्यामुळे असं. आणि चांगलं आहे ते, बुक पण छान आहे, तर मला तर आवडलं आहे. चला कंटिन्यू करा. तर रिदेश इथे आता लावतो आहे आणि 2 कलर आहे त्याच्यामध्ये, रेड आणि ब्लॅक. व्हेरी गुड. हलवू नको. गुड. शाबास शाबास. शाबास बाबा शाबास. तर हा जो पहिला शेप होता ना, तर तो पण लावून झाला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबास. तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आम्ही चाललो किंडरलँडला रिदेशला घेऊन. चला रिदेश, चला. कुठे चालला? गेम खेळायला. कुठे? गेम खेळायला. आणि रिदेश रेडी झालाय आणि सॉक्स पण घातलेत, कारण तिकडे सॉक्स कंपल्सरी असतात ना, त्याच्यामुळे. चला चला. बंद. हे काय आहे? किंडरलँड. जा. रिदेश इथे बसला आहे आतमध्ये, आणि मी पण आतमध्ये आली आहे. मला माझ्या पायामध्ये सॉक्स घालून मी आली, तर मला पण अलाव केलं त्या लोकांनी. हे सगळं वरच्या साईडला आहे इकडे. सी राव. गुड. डी कुठे? तो जी आहे बाबू, जी आहे तो ना, बघू. जी आहे. सी कुठे? सी. तर आता मी इथे आतमध्ये आहे, आम्ही वरती आहे रिदेशसोबत, आणि रिदेश आता ABCD लावतोय. F लावायचं आहे, आणि असं खालती म्हणजे छोटा एरिया आहे पण डबल आहे. Z H G नाही चुकत. G. हे गुड. तर आता आम्ही ना उसाचा रस प्यायला इथे आलेलो आहोत. थोडंसं पुढे आलो गाडी घेऊन. आता तो बनवतोय आणि रिदेश आहे. रिदेश कुठले गेम खेळला? गेम दिनेशचं फोटोशूट चालू आहे. कुठले गेम खेळला? गेम ABCD. तिकडे जाऊन पण हिने मला अभ्यासच शिकवला. तिकडे पण हिने मला अभ्यासच शिकवला. ABCD आणि स्लायडिंग गेम, ABCD गेम, आणि काय ट्रॅम्पोलिन. हा एवढा नाही जम्प केला, एवढं सांगत होती तरी. आणि बॉल मध्ये ना, आणि बॉल खेळला ना, बॉल मध्ये जम्प. आणि काय केलं? आणि ब्लॉक लावले, आणि ब्लॉक लावले. काय? बोर्ड, मॅग्नेटचं ते बोर्ड होतं ना, त्याच्यावरती गेम खेळला. छान गेम. काय खेळला? गेम. हा छान आहे का? मारू नको हात. छान आहे. हे सेम आहे तुझं आणि माझं. सेम. बोल. पी आधी पी. आता आम्ही परत चाललोय रिदेशच्या सायकल मध्ये हवा भरण्यासाठी.
इथून 10 मिनिटावरती आहे दुकान सायकलचं. पी पी तर आम्ही आलो आता, झाले आम्हाला एक 10 मिनटं. आता आलो, जस्ट बसलो, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि रिदेशचं टायर जे आहे ना ते टायर ट्यूब चेंज करायला दिली आहे सायकलची. आणि आम्ही चालत गेलो होतो ना, दुकान बंद होतं म्हणून थोडंसं फास्ट गेलो तर होतं दुकान चालू लकीली. आणि मग आता रिटर्न आलो आणि आता मला जेवण तर काय बनवायचं नाही आहे, सगळं आहे ऑलरेडी. आणि तिकडे जिथे आम्ही गेलो होतो ना किंडरलँडमध्ये, तर तिथे म्हणजे रिदेश होता, म्हणजे खेळलं वगैरे, एन्जॉय केलं. पण रिदेशचं कसं खूप थोडासा ना असं नवीन असं जरा काही दिसलं ना असं वेगळं, तर तो जरा थोडा एक्सायटेड होतो, म्हणजे जरा हायपरसारखा वागतो. तर तसाच होता. तर मी बोलली होती त्यांना की स्पेशल चाइल्ड आहे तो, तर मग त्यांनी ना अलाव केलं होतं मला. मी थोडी अगोदर बाहेरच उभी होती, नंतर मग मी गेली आतमध्ये वरती आणि थोडासा मस्तीच्या मूडमध्ये होता. आणि आज कसं त्याचं काहीच फिजिकल ॲक्टिव्हिटी वगैरे झाली नव्हती, म्हणजे सायकलिंग, स्केटिंग काहीच नाही मी घेतलेलं त्याचं आज सकाळपासून. तर तसं नॉर्मली मी घेते. आणि ह्या टायमाला तो कसा, ह्या टायमापर्यंत तो थोडासा असा हे झालेला असतो, म्हणजे जरा थकलेला असतो पूर्ण. तर आता पूर्ण अजून पण तो ॲक्टिव्हच आहे. तर कसं ह्याच्यासोबत आहे ना रोज मला कंपल्सरी आहे, म्हणजे एकदम कंपल्सरी मला फिजिकल ॲक्टिव्हिटी याचे घ्यावे लागतात. कारण हे कसं एनर्जी म्हणजे दररोज चॅनलाइज करावी लागते. कारण आज जर त्याला थकवलं तर दुसऱ्या दिवशी परत तो त्याच एनर्जीने परत तो तेवढा ॲक्टिव्ह असतो, मग परत त्या दिवशी परत काम करावं लागतं. असं ते कंपल्सरी आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी रिदेशसाठी मला असं. पण ठीक आहे, जाऊ दे म्हटलं. थोडं म्हणजे त्याने एन्जॉय तर केलं थोडंसं असं. फक्त तेच मला जरासं हे वाटतं की एवढे एफर्ट्स घेऊनसुद्धा रिदेश अजून बाहेर म्हणजे अजून पाहिजेच असं शांत नाही, असा म्हणजे शांत राहत नाही तो. म्हणजे त्याला जरा काय नवीन दिसतं ना तर तो लगेच असं हे एक्सायटेड बोलतात ना, एक्साइटमेंट त्याची वाढते असं. तर आता बघू तो दिवस कधी येणार जेव्हा रिदेश थोडासा मला असं शांत वाटेल जरासा, म्हणजे तेव्हा जरा मला थोडंसं जरा वाटेल जरा सॅटिस्फॅक्शन थोडं असं. तर बघू आता. तर जाऊ दे. तर चला आता जाते, तर भाकरी टाकते थोडी एखाद दुसरी, बाकी जसं आहे सगळं. आणि आता व्हिडिओ पण एंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला, तो थँक्यू फॉर वॉचिंग. चला.